नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ह्या थर्मोडायनामिक्सच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत। आपण बघत आहोत बघा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आपण क्लोज सिस्टमसाठी अप्लाय केला होता। आता आपण ओपन सिस्टमसाठी हा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स अप्लाय करणार आहोत। त्यामध्ये ओपन सिस्टमलाच आणखी एक दुसरं नाव आहे बघा, कंट्रोल व्हॉल्यूम सिस्टम। बघूया आपण याच्यामध्येच तर आपल्याला डिराईव्ह करायचं आहे बघा स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन। ओके, हे बघण्याच्या अगोदर याचं काही थोडंसं बॅकग्राऊंड आपण चेक करूयात जरा। बघा ओपन सिस्टमसाठी आपल्याला हे अप्लाय करायचं आहे ना सर्व काही। ओपन सिस्टम, ओके, ओपन सिस्टमचं दुसरं नाव आहे बघा कंट्रोल व्हॉल्यूम सिस्टम। कंट्रोल व्हॉल्यूम सिस्टम, ओके, किंवा कंट्रोल व्हॉल्यूम म्हणलं की त्याचा मिनिंगच तो होतो बघा। ह्याचा मिनिंग असा काहीसा असतो बघा, एखादी जर नाहीतरी आपल्या ह्या थर्मोडायनामिक्समध्ये खूप सगळे सिस्टम्स आहेत बघा, त्याचे काही एक्झाम्पल्स लिहितो मी आधी की कंट्रोल व्हॉल्यूम सिस्टम म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये व्हॉल्यूम चेंज होत नाही। आता मोह आवरत नाही लगेच सांगून टाकतो। एक्झाम्पल अशी एखादी सिस्टम घेतली मी, जे की मी हीच दाखवणार आहे बघा पुढे। यामध्ये वॉटर एंट्री करतं, वॉटर एक्झिट करतं, एनर्जीचं इंटरॅक्शन असू शकतं बघा असं काहीसं। एक्झाम्पल हीट एंट्री केलं, काहीतरी वर्क भेटू लागलं आहे, मास चाललं आहे सिस्टमच्या आतमध्ये आणि मास सिस्टमच्या बाहेर चाललं आहे बघा असं काहीसं। अकोमुलेशन नाही आहे मासचं, मास आतमध्ये गोळा होत नाही आहे। कंट्रोल व्हॉल्यूम म्हणजे हा स्पेस जो असतो तो कसा कॉन्स्टंट असतो बघा, ना वाढतो ना कमी होतो, या टाईपचं हे सिस्टम आहे बघा आपलं। ह्याचे एक्झाम्पल जे आहेत बघा आपल्या ह्या सिलेबसला खूप सगळे आहेत बघा। जसे की आपण सुरुवातच करूया, टर्बाईन असेल, टर्बाईनच्या अपोजिटमध्ये असलेलं हे पंप असतं बघा, किंवा तुम्ही ह्याला कंप्रेसर घेऊ शकता। सिमिलर टाईपचं तुम्हाला आउटपुट भेटेल याच्यामध्ये। हे आपण लावूयात, म्हणजे स्टडी फ्लो एनर्जी इक्वेशन आपण अगोदर डेव्हलप करूयात। एका डिव्हाइसला आपण हे अप्लाय करूयात, ते आपल्या एक्झाम्सला विचारलं जातं। ओके, हे झाले आपले पॉवर प्रोड्युसिंग पॉवर कन्झ्युमिंग डिव्हाइसेस। याच्यामध्ये बाकीचे खूप सगळे डिव्हाइसेस आहेत बघा पॉवर प्लांटमधले, जसं की बॉयलर असेल, जसं की कंडेन्सर असेल, इथंही आपण हे वापरू शकतो। जसं की याच्यामध्ये पुढे आणखी आहे, इथे आहे बघा नोझल, ठीक आहे, नोझल आहे, डिफ्युजर आहे, याच्या अपोजिटमध्ये असले हे डिफ्युजर आहे। त्याच टाईपमध्ये आणखी पुढे आपण घेऊया थ्रॉटलिंग डिव्हाइस आहे, थ्रॉटलिंग वॉल आहे। ओके, थ्रॉटलिंग वॉलचा हा कन्सेप्ट आपण डिस्कस करूया। हे काही सर्व डिस्कस करायचं आहे बघा आपल्याला। ओपन सिस्टम कंट्रोल व्हॉल्यूम सिस्टम आहे, ह्याच्यामध्ये स्टडी फ्लो प्रोसेस किंवा स्टडी फ्लो याला फार महत्त्व आहे बघा, स्टडी फ्लोला। ठीक आहे, स्टडी फ्लो प्रोसेस आपण सगळ्या वर्कआउट करूया बघा इथं आपण। स्टडी फ्लो प्रोसेस, व्हॉट डू यू मीन बाय द स्टडी फ्लो प्रोसेस म्हणजे काय असतं बरं, त्याच्या नावामध्येच बघा स्टडी फ्लो। स्टडी मीन्स व्हॉट, नो चेंज इन द प्रॉपर्टीज विथ रिस्पेक्ट टू टाईम। वेळेप्रमाणे प्रॉपर्टीजमध्ये चेंज होत नाहीत बघा, प्रॉपर्टीजमध्ये चेंज होत नाहीत। प्रॉपर्टीज म्हणजे कुठल्या, जसं की काही प्रेशर असू शकतं, व्हॉल्यूम असू शकतं, व्हेलॉसिटी असेल, इत्यादी प्रॉपर्टी ज्या असतात त्या चेंज होत नसतात बघा। म्हणजे काय सांगायचं आहे मला थोडक्यामध्ये, एक्झाम्पल एनर्जीज घ्या। एनर्जीज ह्या पॉईंटची एनर्जी जी 10 मिनटा अगोदर होती ती 5 मिनटानंतर सुद्धा असणार आहे बघा। इथली जी एनर्जी जी होती 10 मिनटाच्या अगोदर तीच 5 मिनटानंतर सुद्धा असणार आहे बघा। म्हणजे एका ठराविक पॉईंटला जर तुम्ही चेक केलं, एनर्जी E2 भेटली तुम्हाला 10 मिनटानंतर आणि 10 मिनटाच्या अगोदर तिथं किती होती, E1 होती, तर ह्या दोघातला डिफरन्स येईल 0। म्हणजे डायरेक्टली मी असं म्हणेल E2 इक्वल्स टू काय असणार, हे E1 असणार। हे असं असतं बघा। किंवा ह्या चेंज ऑफ एनर्जी इक्वल्स टू काय आलं, 0 आलं बघा। चेंज ऑफ एनर्जी इक्वल्स टू काय आलं, 0 आलं। एनर्जी एका ठराविक पॉईंटची वाढत पण नाही कमी पण होत नाही बघा। नाहीतर तेच तर आहे आपलं स्टडी फ्लो एनर्जी इक्वेशन। म्हणजेच काय असतं, इट इज द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स फॉर द ओपन सिस्टम। ओपन सिस्टमसाठी हा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आहे। ओपन सिस्टम तुम्हाला नक्कीच आठवत असेल की ज्यामध्ये मासचं पण इंटरॅक्शन असतं आणि एनर्जीचं पण इंटरॅक्शन असतं। म्हणजे सिस्टीम सराउंडिंगसोबत एनर्जीचं इंटरॅक्शन असणं म्हणजेच क्यूचं इंटरॅक्शन आणि डब्ल्यूचं इंटरॅक्शन। मासचं इंटरॅक्शन म्हणजे फिजिकली काहीतरी अमाऊंटमध्ये पाणी चाललं आहे, पाणी बाहेर येऊ लागलं आहे, किंवा कुठला तरी गॅस चालला, गॅस बाहेर येऊ लागला आहे। ह्याचं मात्र व्हॉल्यूम जे पहिल्यापासून ते असतं तेच असतं नंतरसुद्धा, ना व्हॉल्यूम वाढतं ना व्हॉल्यूम कमी होतं। फिक्स्ड टाईपच्या बॉन्डीज असतात बघा याच्यामध्ये, फिक्स्ड बॉन्डीज आहेत, मुव्हेबल बॉन्डीज नाही आहेत। सो हेच तर आपल्या पुढे डिस्कस करायचं आहे, ह्याच्यापेक्षा काही वेगळं नाही आहे। डायरेक्टली आपण स्टडी फ्लो एनर्जी इक्वेशनला सुरुवात करूया बरोबर, आणि नंतर आपण इकडे अप्लाय करूया आपले हे स्टडी फ्लो एनर्जी इक्वेशन्स। ओके, बट त्याच्याही अगोदर आणखी एक छोटंसं असंच बेसिक्स आहे बघा। हे बघा, त्याचं बेसिक्स म्हणजे काही वेगळं नाही आहे की सिस्टममध्ये एंटर करणारं मास आणि सिस्टमच्या बाहेर जाणारं मास याला आपण सेमच कन्सिडर करतो बघा, मास।
पण ते आता पर सेकंदाला असते बघा. मास म्हणलं कीच काय आलं kg, मास म्हणलं कीच काय आलं kg. पर सेकंदाला एंट्री करणारा मास आणि पर सेकंदाला एक्झिट करणारा मास सेम असतं बघा. मग त्या डोक्यावरती डॉट ठेवतो बघा, डॉट. म्हणूनच आपण असं लिहितो m1 डॉट इक्वल्स टू m2 डॉट. म्हणजे मास एंटरिंग इन द सिस्टम ॲट अ पर सेकंद, मास एक्झिटिंग फ्रॉम द सिस्टम पर सेकंद रिमेन्स सेम, सारखं असतं. हे ॲक्युम्युलेशन होत नाही, आतमध्ये मास बसत नाही, जमा होत नाही, गोळा होत नाही. सेकंदाला येणारं मास आणि बाहेर जाणारं मास हे सारखंच असतं बघा. हे त्याच्यामध्ये कन्सिडरेशन केलं जातं. दुसरं कन्सिडरेशन असतं एनर्जीचं. म्हणजे सिस्टमच्या आतमध्ये एंट्री करणारी एनर्जी, एनर्जी एंटरिंग, एनर्जी इन इक्वल्स टू एनर्जी आउट, एनर्जी आउट. कसं असतं हे सेम असतं बघा. आणि हेच एनर्जी इन एनर्जी आउट यालाच आपण काय म्हणतो, स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन. याच्यामध्ये सुद्धा दोन टाईपचे असतात बघा स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन. स्टेडी फ्लो म्हणजे की हे ह्याचं बेसिक अझम्पशन आहे बघा, की फ्लो कसा आहे आपला, हा स्टेडी फ्लो आहे बघा. स्टेडी फ्लो आहे. आपण फ्लूइड मेकॅनिक्समध्ये याच्याविषयी माहिती घेतलेली आहे, फ्लूइड मेकॅनिक्समध्ये. आता स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन दोन टाईप्स असतं बघा. एक असतं मास बेसिसवरती, मास बेसिसवरती असतं बघा, मास बेसिसवरती. आणि दुसरं असतं बघा टाईम बेसिसवरती, वेळ बेसिसवरती. वेळ थोडी असतो, टाईम बेसिसवरती. म्हणजे मास बेसिसवरती म्हणजे की एनर्जीचं युनिट काय येणार पुढं, किलो जूल पर kg येणार बघा. kgला एवढी एनर्जी असं असतं बघा. आणि टाईम बेसिस म्हटल्यानंतर किलो जूल पर सेकंद, सेकंदाला एवढी एनर्जी. म्हणजे ठराविक जर मास सिस्टमच्या आतमध्ये जात असेल त्यासोबत एवढी एनर्जी एंट्री करत असते बघा. किंवा व्हायचा वारसारी केस पण असू शकते की एक्झिट करत असेल तर तेवढी एनर्जी असते बघा. एका किलो मागं तेवढी एनर्जी आणि एका सेकंदाला एवढी एनर्जी एंट्री करणारी, एक्झिट करणारी वगैरे वगैरे. म्हणून मास बेसिस आणि टाईम बेसिस ह्याचे दोन फॉर्म्युलेशन्स आहेत बघा स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशनचे. त्याला शॉर्टमध्ये असं लिहिलं जातं बघा. शॉर्टमध्ये आपण लिहितो स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन. आता हे जर मला अप्लाय करायचं असेल करूया ना, काय अडचण आहे, काहीच अडचण नाही. एक्झाम्पल अशा टाईपचं मी एक स्टँडर्ड डायग्राम घेतो. हीच डायग्राम सगळीकडे असते म्हणून हीच घेऊया आपण सुद्धा. काय त्याच्यामध्ये कुठलं तरी एक एंट्री दाखवूया आपण. ही एंट्री आहे. एंट्रीला सफिक्स वापरतो बघा मी 1 आणि एक्झिटला वापरतो बघा 2. एंट्री पॉईंट आहे. एंट्री पॉईंट म्हणजे मास इथनं एंटर करतं आहे बघा. मग एंट्रीच्या प्रॉपर्टी m1 असतं, प्रेशर P1 असतं, व्हॉल्यूम V1 आहे बघा. इथं व्हॉल्यूम V1 आहे आणि व्हेलॉसिटीला मी C1 वापरतो आहे. माझ्याकडे दोन सारखं आहे ना. व्हॉल्यूम तर थोडं बेटर आहे आपल्या व्हेलॉसिटीपेक्षा, तर C1 व्हेलॉसिटीसाठी वापरतो आपण, वापरूयात आपण. डेटम आहे इनलेटचा Z1 आहे. सिस्टमच्या आतमध्ये एंट्री करणारी काहीतरी एनर्जी आहे, हीट आहे असं आपण मानूया की हीट आतमध्ये एंट्री करते आणि त्या सिस्टमपासून काहीतरी तुम्हाला काम भेटू लागलं आहे, काम परफॉर्म करते ती सिस्टम. म्हणजे Q पॉझिटिव्ह आणि W पण पॉझिटिव्ह. सिस्टमच्या आतमध्ये जर हीट ॲड करत असेल तर पॉझिटिव्ह घेतो आणि सिस्टम जर वर्क परफॉर्म करत असेल तर आपण पॉझिटिव्ह घेत असतो बघा. हे थोडं आपल्या कन्व्हिनियन्ससाठी आहे. हे असे एनर्जीज आहेत. वाटलंच मी असंही मानतो की टेम्परेचर T1 आहे, म्हणजे इनिशियल लेवलला इंटरनल एनर्जी आहे बघा U1. जे काही मास किंवा वर्किंग फ्लूइड आतमध्ये एंट्री करत आहे त्याचं हे टेम्परेचर आहे, त्याची ही इंटरनल एनर्जी आहे. अशाच प्रॉपर्टी करस्पॉन्डिंगली मी एक्झिटला पण कन्सिडर करणार आहे. पण त्याच्या अगोदर मी असं मानतो की ही सिस्टम जी आहे ती ग्राउंडपासनं काहीतरी ठराविक हाईटला आहे. ती हाईट घेतो बघा मी Z1. त्याच टाईपमध्ये एक्झिटला सुद्धा मी अशीच हाईट मानतो Z2 जे की जास्त आहे. Z2 जास्त आहे बघा एक्झिटची हाईट. ह्याच्यामध्ये कंट्रोल व्हॉल्यूम म्हणलं की या टाईपमध्ये येणार बघा. हा आपला फोकस्ड एरिया की ज्यावरती आपली नजर असणार आहे बघा. ओके, हा एरिया आहे तो. अक्युमुलेशन मासचं होत नाही आहे म्हणून आपण आपले प्रिन्सिपल अप्लाय करूया. त्याच्याही अगोदर जर टेम्परेचर T2 असेल त्याच्या करस्पॉन्डिंग इंटरनल एनर्जी U2 असणार. प्रेशर P2 घेऊया, व्हॉल्यूम V2 घेऊया, वेलॉसिटी C2 घेऊया, ॲज युजल डेटम Z2 घेऊया आपण. हे असं काहीचं. आणि जर तुम्हाला जर M1 एंट्रीला घेतला असेल तुम्ही तर एक्झिटला तसंच तुम्ही काहीतरी M2 घ्या, काही अडचण नाही आहे. आता स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन म्हणजे काय, एनर्जी ॲट इनलेट इक्वल्स टू एनर्जी ॲट एक्झिट असं असतं बघा. हे एनर्जी ॲट इनलेट कसं करायचं. एनर्जी ॲट इनलेट म्हणजे कुठल्या एनर्जी, तर 2-3 टाईपच्या एनर्जीज आहेत. त्यामध्ये जर बघितलं आपण एकदम सुरुवातीपासून हे U1 आहे बघा इंटरनल एनर्जी, हे P1, हे V1 सांगतो, याच्याविषयी सांगतो मी नंतर. आहे बघा याच्यासोबतच कायनेटिक एनर्जी आहे प्लस पोटेन्शियल एनर्जी आहे बघा. पोटेन्शियल एनर्जी आहे हे एंट्री लेवलच्या म्हणून याला सफिक्स 1 वापरला. इक्वल्स टू काय, एक्झिट लेवलचं इंटरनल एनर्जी, एक्झिट लेवलचं हे P2 V2 सांगतो याच्याविषयी. कायनेटिक एनर्जी आहे बघा एक्झिटला आणि पोटेन्शियल एनर्जी आहे एक्झिटला. बट ह्याच्यामध्ये आपण ॲड करूया काहीतरी Q आणि ह्याच्यामध्ये प्लस आहे बघा हे W, कारण सिस्टममध्ये हीट ॲड होते
आणि काहीतरी सिस्टम वर्क परफॉर्म करते म्हणून. याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं इंटरनल एनर्जी, पण हे P1 V1 आहे काय, ह्यालाच आपण म्हणतो फ्लो वर्क. हाच कन्सेप्ट आहे बा फ्लो वर्कचा. फ्लो वर्क म्हणजे काय असतं बरं? फ्लो वर्क म्हणजे एकदम इन्फायनायटिझेबल मास. एक्झाम्पल मी असं मानतो, इतकंसं छोटूसं मास आहे, त्याला ढकलण्यासाठी लागलेलं वर्क असतं बघा ते. त्या छोट्याशा मासला पुढं ढकलण्यासाठी लागलेलं वर्क जे असतं त्याला आपण फ्लो वर्क म्हणतो बघा. इनलेटला पण असतं तसं आणि एक्झिटला पण असतं बघा. फ्लो वर्क आहे. नाहीतर ह्या दोघांचं युनिट काय येणार? ह्या दोघांचं युनिट काय येणार? तर ज्यूलच येणार बघा. तुम्ही कॅल्क्युलेशन्स करून बघा, ह्या दोघांचं युनिट ज्यूलच येणार आहे. ओके, पण हे व्हॉल्यूम आहे, स्पेसिफिक व्हॉल्यूम आहे ते, म्हणून ह्याचं युनिट काय येणार? जूल पर के जी. जूल पर के जी. पण आपण मानतो की किलो जूल पर के जी, कारण जूल हे फार छोटं आहे म्हणून आपण किलो वापरत असतो. किलो जूल पर के जी असं आहे ते. आता इंटरनल एनर्जी आहे बघा, स्पेसिफिक इंटरनल एनर्जी आहे, याचंसुद्धा युनिट आहे बघा किलो जूल पर के जी. किलो जूल पर के जी. आता ह्याचं युनिट काय असतं बरं? ह्याचं युनिट काय असतं? ह्याचं युनिट असतं बघा जनरली जूल. तर ह्याच्यासोबत आपण किलो ॲड करूया आणि आपण किलो जूल पर के जी हे सुद्धा ॲडजस्ट करूया आपण. बघा लगेचच करतो मी, याच्या सोबतीला लगेचच करतो. जस्ट बेसिक इक्वेशन हे आहे आपलं. ह्याच्यामध्ये चेंजेस करायला सुरुवात करतो मी. चेंजेस करायला सुरुवात करतो. जसं की काय लिहिलं होतं आपण? हे U1. आपण काय लिहिलं? हे U1 प्लस हे P1 V1 प्लस कायनेटिक एनर्जी डायरेक्ट लिहितो बघा हाफ इथं C1 स्क्वेअर लिहितो मल्टिप्लाइड बाय 1000 लिहितो 1/1000 प्लस पोटेन्शियल एनर्जी काय लिहायचं? हे लिहितो मी GEZ. आपण याला सुद्धा मी 1000 डिवाइड करतो, रिझन सांगतो लगेचच. प्लस कोण होतं आपल्याकडं? Q होतं बघा. इक्वल्स टू इथं आहे आपलं हे इंटरनल एनर्जी प्लस हे फ्लो वर्क P2 V2 प्लस आहे आपलं ॲज युजल हाफ C2 स्क्वेअर मल्टिप्लाय केले 1000 मल्टिप्लाय केल्याचं रिझन आहे बघा के जीमध्ये. किलोमध्ये कन्वर्ट करण्यासाठी. इकडं आहे बघा मास तर नको आहे. इथं लिहितो मी हे हे Z2/1000 प्लस इथं हे W आहे बघा वर्क. सांगा बरं कुठल्या सिस्टममध्ये आहे? इक्वेशन कुठल्या सिस्टममध्ये आहे? आणि मी असंच का बरं लिहिलं? त्याचं रिझन समजून घ्या बघा. हे बघा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो? हाफ mc². सी म्हणजे व्हेलॉसिटी वापरलं आहे आम्ही इथं. सी म्हणजे व्हेलॉसिटी आहे. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो बघा जूल. असतो की नसतो? जूल असतो. आता पर के जी म्हणलं की हे मास गायब करावं लागलं. मास इकडे घ्या तुम्ही. मास इकडे घ्या, ह्याला गायब करून टाका. ठीक आहे. आता हे जे काय हाफ C² म्हणजे काय आलं? जूल पर के जी आलं. पण हाफ जूल नको आहे ना आपल्याला, किलो पाहिजे. किलो म्हणलं की काय केलं? मला 1000 डिवाइड केलं बघा. 1000 बघा ना तुम्ही. समजा असं काही इक्वेशन आहे C² आहे. जर इथं मी 1000 जर डिवाइड करत असेल तर इथं मला किलो जूल यायला काही हरकतच नाही आहे. मास नाही आहे म्हणजे पर के जी चाललं हे सगळं काही कार्यक्रम. हे बेसिक कॉन्सेप्ट आहे आपला. हा आपला बेसिक कन्सेप्ट आहे. वाटलं याला थोडंसं साईडला घेऊया आपण. आत्ता तरी तुम्हाला समजला असावा. तसंच कॉन्सेप्ट आपण इकडेही वापरला आहे. कुठे? इकडे पोटेन्शियल एनर्जीला. बघा पोटेन्शियल एनर्जी पण बघा तुम्ही. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला असतो बघा mgh. ह्याचा युनिट असतं बघा जूल. आता हे मास काढलं म्हणजे पर के जी आलं बघा. हे मास इकडं आलं. पण आता हे तुम्ही समजू शकता की ह्याला 1000 का मल्टिप्लाय केलं आपण? डिवाइड काय केलं आहे? 1000 डिवाइड काय केलं याला? कारण इथं किलो जूल हे के मेंटेन करण्यासाठी केलं आपण. पर के जी तर आहेच आहे, हे समजलंच असावं. सो असं आहे बघा. ह्याचं युनिटसुद्धा किलो जूल पर के जी आहे. हे जे इक्वेशनच आहे पूर्णपणे ते आहे किलो जूल पर के जी आहे. म्हणजे एवढ्या के जी वर्किंग फ्लुइडला एवढी एनर्जी आहे त्याच्यासोबत असोशिएट झालेली तेवढी आहे बघा. म्हणजे ह्या इक्वेशनला आपण मास बेसिस इक्वेशनसुद्धा म्हणतो बघा. मास बेसिसवरचं इक्वेशन आहे. मास बेसिस इक्वेशन आहे बघा. स्टडी फ्लो एनर्जी इक्वेशन आहे. आता थोडंसं जुगाड करायला सुरुवात करतो मी. याला आणि याला सोबतपणे लिहू शकतो बघा मी. ह्याला लिहू शकतो मी एन्थाल्पी H1. याला लिहिणार बघा मी हे C1² आहे ना. C1² 1000 आणि 2 हे 2000 प्लस हे GZ ॲज युजल. ह्याच्यामध्ये काही चेंजेस नाही आहे. प्लस सिस्टमच्या आतमध्ये एंट्री करणारी हीट आहे ती म्हणून तसं लिहिलं आहे. प्लस आहे. आउटपुटला बघितलं तर S2 आहे. दोघांचं कॉम्बिनेशन C2² आपण 2000 लिहिलं एकदाचं. प्लस हे GZ2 आहे अपॉन 1000 आहे. प्लस हे W आहे. हे आपलं स्टडी फ्लो एनर्जी इक्वेशन ऑन द मास बेसिस. मग टाईम बेसिसमध्ये कसं करायचं कन्वर्ट ह्याला?
सोपं आहे ना, टाईम बेसिसमध्ये कन्वर्ट करण्यासाठी सोपं आहे. एम डॉटनं मल्टिप्लाय करा. तो असा एम डॉट काय प्रकार आहे हा, हे मास बेसिसवरचं झालं बघा, हे मास बेसिसवर झालं, हे व्यवस्थित समजून घ्यायचं. आता जर आपल्याला टाईम बेसिसवरती हवा असेल, टाईम बेसिस म्हणजे काय बरं, टाईम बेसिस म्हणजे काय वेगळं नाही, मास बेसिस म्हणलं की किलो जूल पर के जी, ह्याच्यामध्ये असतं बघा किलो जूल पर सेकंद, सेकंदाला किती असोसिएट झाली एनर्जी ते. मग हे असं कन्वर्ट करण्यासाठी त्याला एम डॉटनं मल्टिप्लाय करावं लागतं बघा, एम डॉटनं. M1 डॉटनं करूया आपण, M1 डॉटनं इनलेटला मल्टिप्लाय करूया आणि M2 डॉटनं आउटलेटला मल्टिप्लाय करूया, एक्झिटला मल्टिप्लाय करूया. जसं की याला जर मल्टिप्लाय केलं मी असं, हे M1 डॉट इंटू H1 असेल बघा, हे M1 डॉट करूया ना असं, पण प्रत्येकाला करण्याची गरज नाही इथं, मी असंच करतो नाही, एकच करतो. M1 डॉट ब्रॅकेटमध्ये आहे H1, हे C1 स्क्वेअर अपॉन 2000 ॲज युजल, इथं काही चेंज नाही आहे, इथंसुद्धा काही चेंज नाही आहे, अपॉन 1000. तिघांसाठी M डॉट कॉमनच आहे, फक्त इथं मी काय करतो क्यू डॉट करतो. क्यू डॉट का बरं, कारण ह्याचं युनिट आहे बघा किलो जूल पर सेकंद आहे. कारण अगोदर युनिट काय होतं, क्यूचं युनिट काय होतं, अगोदर क्यूचं युनिट होतं बघा किलो जूल पर के जी होतं. एम डॉटनं मल्टिप्लाय केल्यामुळे काय झालं, एम डॉटचं युनिट काय आहे, के जी पर सेकंद आहे. हे के जी कॅन्सल झालं, हे किलो जूल पर सेकंद आलं बघा, हे म्हणजे वॅटमध्येच ऑलमोस्ट काय आलं, हे वॅटमध्येच आलं. हे इक्वल्स टू ॲज युजल, इथंसुद्धा मी बाहेर घेतो M2 डॉट, हे H2 आहे, हे C2 स्क्वेअर अपॉन 2000 आहे, प्लस इथं हे Z2 अपॉन 1000 आहे, यालाही काही चेंज नाही, प्लस इथंसुद्धा मी हे W डॉट करतो बघा, W डॉट म्हणजे ह्याचं युनिट काय आलं किलो जूल पर सेकंद किंवा हे आलं वॅट. हे झालं आपलं टाईम बेसिसवरचं इक्वेशन झालं बघा, स्टडी फ्लो एनर्जी इक्वेशन आपण म्हणूया याला. बस ह्याच इक्वेशनचे पुढे ॲप्लिकेशन्स आहेत. ह्याच इक्वेशनला पुढे आपण बर्नॉलीजमध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकतो. हे काही वेगळं नाही आहे, कारण बर्नॉलीजचं पण इक्वेशन काय आहे तेच आहे, कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीच आहे फ्लूइडच्या रिलेटेडचं, फक्त त्याच्यामध्ये सुद्धा काही अझम्पशन्स आहेतच. सो अशा टाईपमध्ये आपण हे स्टडी फ्लो एनर्जी इक्वेशन्स असं बघितलं बघा. काहीसं बघायचे ॲप्लिकेशन्स याचे लगेचच. अनस्टडी फ्लोसुद्धा असते बघा, अनस्टडी फ्लो इक्वेशनसुद्धा असते बघा, किंवा नॉन स्टडी फ्लो इक्वेशनसुद्धा असते बघा. त्यामध्ये प्रॉपर्टीज वेळेप्रमाणे चेंज होत असतात, त्यासाठी आपल्याला काही पॅरामीटर्स ॲड करावं लागतात. हा पार्ट वेगळा नक्कीच तुम्ही लिहून घेतला असावं. आता मात्र ह्याचे ॲप्लिकेशन्स मात्र आपण वर्कआउट करूया, जे की आपल्याला विचारले जातात. ॲप्लिकेशन्स ऑफ स्टडी फ्लो एनर्जी इक्वेशन. स्टडी फ्लो एनर्जी इक्वेशनचे ॲप्लिकेशन्स म्हणजे कुठे कुठे वापरायचं, याला कसं कसं वापरायचं, कुठे कुठे वापरायचं, ह्याचे ॲप्लिकेशन्स आपण डिस्कस करूया. ॲप्लिकेशनसाठीच आपण तसे बरेचसे पॉईंट्स घेऊ शकतो. प्रत्येक ॲप्लिकेशनमध्ये काहीतरी ॲझम्पशन्स आहेत. जसं की पॉवर प्रोड्युसिंगपासून आपण सुरुवात करूया. पॉवर प्रोड्युसिंगचं पहिलेच एक्झाम्पल आहे बघा आपलं टर्बाईन आहे. टर्बाईनला आपण अप्लाय करूया. टर्बाईनचं चित्र जनरली आपण असं काढतो बघा, हे असं आहे बघा टर्बाईन, पण शाफ्ट मात्र दाखवणं अपेक्षित असतं बघा. शाफ्ट आहे, शाफ्ट असा. त्या टर्बाईनला आपण असं मानतो की हे टर्बाईन हे इन्सुलेट केलेलं आहे बघा, असं इन्सुलेट केलेलं आहे. टर्बाईनची कायनेटिक एनर्जी 0 घ्यायची डायरेक्ट, पोटेन्शियल एनर्जी डायरेक्ट 0 घ्यायची. याच्यामध्ये टर्बाईनमध्ये काय एकदम फार भारधाव वेगाने येणारी स्टीम नसते बघा, आणि जाणारी स्टीम पण नसते. म्हणजे येणारं C1 आणि C2 जवळपास सारखंच असतं आहे. C1 C2 म्हणजे काय, इनलेट आणि एक्झिटच्या व्हेलॉसिटीज आहेत बघा. याच्या करस्पॉन्डिंग C1 आणि C2 यांच्यामध्ये फार डिफरन्स कमी असतो बघा. एंट्रीला आणि एक्झिटला वर्किंग फ्लूइडच्या व्हेलॉसिटीज कमी असते. डेटमचा पण डिफरन्स फार कमी असतो बघा. Z1 इक्वल्स टू Z2 आपण घेतो, म्हणून हा सुद्धा डिफरन्स आपण कॅन्सल आउट करून टाकला. नंतर ह्याच्यामध्ये जे काय होणार हे एडियाबॅटिक असतं बघा. एडियाबॅटिक म्हणजे काय बरं, प्रॉपरली इन्सुलेट केलेलं आहे बघा. ह्या टर्बाईनला इन्सुलेशन प्रोव्हाइड केले, कपडे घातलेत एकदम चांगल्या क्वालिटीचे, जेणेकरून याला ना ह्याच्यामध्ये हीट आतमध्ये येणार ना ह्याची हीट बाहेर जाणार, असं आपण मानूया. आणि ॲज युजल तर इथं सगळ्यांसाठी कॉमन अझम्पशन तर आहेच आहे, स्टेडी फ्लो आहेच आहे, स्टेडी फ्लो. आता एडियाबॅटिक म्हणलं कीच काय, हीट इक्वल्स टू काय असणार, हे 0 असणार. आता स्टेडी फ्लो म्हणलं कीच प्रॉपर्टीज वेळेप्रमाणे चेंज होणार नाहीत, म्हणजे मी आता असं लिहायला सुरुवात करतो. याच्यासाठी बघा, एंट्रीची एन्थाल्पी आहे H1, एन्थाल्पी आहे बघा H1, एंट्रीची आहे एन्थाल्पी. त्याच्यासोबत कायनेटिक एनर्जी घ्यायची का, नको. पोटेन्शियल एनर्जी घ्यायची का, नको. प्लस हे हीटचं इंटरॅक्शन हे पण नाही येणार खरं तर.
हे सगळं एंट्री लेवलचं आहे बघा, एंट्रीचं आहे. इक्वल्स टू कायनेटिक एनर्जी नाही, एक्झिटला पण नसणार, एक्झिटला पण काहीच नसणार असलं काहीसं. ह्याला ठेवूया थोडंसं बाहेर, खरं त्याला इथूनच बाहेर घेतो मी असं. हे बघा हे 0 आहे, ह्यात काही चेंज नाही, ह्यात काही तथ्य नाही बघा, हे डायरेक्टली 0 येणार बघा. कॅन्सल आउट होणार आहे खरं तर, कारण फरक नाही. हाफ mv² किंवा हाफ c², हे काय जे असेल ते कायनेटिक एनर्जी वगैरे हा प्रकार नसणार तिथे. फक्त इथं असणार बघा हे H2 बघा, एंट्रीला H1 इक्वल्स टू H2 प्लस हे W. म्हणजे वर्क ऑफ टर्बाईन काय असते बरं, वर्क ऑफ टर्बाईन असते बघा, एन्थाल्पीचा डिफरन्स आहे बघा, हा 2 एन्थाल्पीचा डिफरन्स आहे. त्यालाच आपण डेल्टा H घेऊया आपण. 2 एन्थाल्पीचा डिफरन्स म्हणजेच डेल्टा H आहे. हे मात्र तेवढंच तुम्ही प्रखरतेने समजून घ्यावं. वर्क ऑफ टर्बाईन काय असते हे बघा, ज्यावेळेस वॉटर येतं, वॉटर तर नाही जात टर्बाईनमध्ये, स्ट्रीम असते, जशी स्ट्रीम एंट्री करते स्ट्रीम एक्झिट होते बघा. स्ट्रीम ज्यावेळेस येते त्यावेळेस खूप जास्त एनर्जी असते, खूप जास्त एन्थाल्पी असते बघा त्याच्याकडं. जशी स्ट्रीम बाहेर जाते त्याची एन्थाल्पी एनर्जी फार कमी झालेली असते बघा. हा जो डिफरन्स गेला कुठं, आउटपुट भेटलं तुम्हाला, वर्क भेटलं, हे घ्या वर्क भेटलं. ओके, हे जे वर्क आहे आपण किलो जूल पर के जी प्रमाणे काढतो, कारण हे स्मॉल एच आहे ना. हे बघा किलो जूल पर के जी आहे बघा हे वर्क, हे असं आहे बघा. हे वर्क प्रोड्युसिंग डिव्हाइसचं, वर्क प्रोड्युसिंग डिव्हाइसचं हे असं असतं काहीसं. हे झालं टर्बाईनसाठी वापरलेलं आपण हे इक्वेशन. सेम टाईपमध्ये आपण इथं पंपला सुद्धा वापरू शकतो बघा. पंप घ्या की कंप्रेसर घ्या, दोघंही पॉवर कन्झ्युमिंग डिव्हाइसेस आहेत. आता पंप कसं काढता चित्र त्याचं, कसं तरी काढा. आता एक्झाम्पल कंप्रेसर, कंप्रेसरचं आउटपुटच आपण काय दाखवतो, छोटं दाखवत असतो बघा. आउटपुट इनलेट मोठं असतं बघा, त्याचं इनलेट मोठं असतं. एक्झाम्पल मी असं काहीसं मानतो, हे असं काहीसं मानतो, इकडनं एंट्री आहे असं मानतो, इकडनं एक्झिट आहे असं मानतो. यालासुद्धा आपण असं इन्सुलेट करूया, याच्यामध्ये इकडं आहे बघा Z1, इकडं आहे बघा हे Z2, पण ह्यातला डिफरन्स फार कमी असतो बघा. Z1 ऑलमोस्ट इक्वल्स टू Z2 लाईक अ टर्बाईन. इथे सुद्धा इनिशियल व्हेलॉसिटी आणि फायनल व्हेलॉसिटी सेम असणार. हे Z1 आणि Z2मुळे काय होतं बरं, पोटेन्शियल एनर्जी एंट्रीची आणि एक्झिटची सेम होऊन जाते, आणि याच्यामुळे ही कायनेटिक एनर्जी जी असते इनलेटची आणि एक्झिटची ही जवळपास सेम होऊन जाते बघा, जवळपास सेम होऊन जाते. ॲप्रॉक्सिमेट लिहू शकता. इथं इन्सुलेशन प्रोव्हाइड केलं म्हणजे तुम्ही समजू शकता की याच्यामध्ये सुद्धा क्यूचं इंटरॅक्शन नाही आहे बघा, क्यूचं इंटरॅक्शन नाही आहे. आता हा तर पॉवर प्रोड्यूस करणारा डिव्हाइस नाही, ह्याला चालण्यासाठी पॉवर लागते बघा, ह्याला चालण्यासाठीच पॉवर लागते. काय ते वर्क द्यावं लागतं, याला द्यावं लागतं, बरोबर आहे की नाही, असं काहीसं. मग आपलं हे तेच प्रिन्सिपल H1 प्लस हे पोटेन्शियल एनर्जी घ्या, कायनेटिक एनर्जी घ्या, यामध्ये काय मोठा फरक नाही, तफावत नाही. क्यू घ्या, इकडं H2 घ्या, पोटेन्शियल एनर्जी घ्या, नंतर ही कायनेटिक एनर्जी घ्या आणि प्लस हे W घ्या. पण W घेताना मात्र काळजी ठेवा की ह्याच्यामध्ये वर्क ॲड केलं जातं, म्हणून ह्याचा मायनस घ्यावं लागतं बघा. आपल्याला ॲड केलं जातं ना, कारण ह्याला रन करणारा कोणतरी आहे बघा, ह्याचा प्राईम मूव्हर. प्राईम मूव्हर म्हणजे काय, खरं तर मोटर असते. ते मोटर कशाला तरी कपल्ड असते, टर्बाईनला कपल्ड करूया आपण. ठीक आहे, ह्या डिफरन्स कमी असल्यामुळं आपण ह्याची काटछाट करू शकतो. आणि हे तर इन्सुलेशन प्रत्येक ठिकाणीच आहे बघा. हे बघा H1 इक्वल्स टू हे H2 मायनस हे W आहे. मग W इक्वल्स टू आपण असं लिहू शकतो का, H2 मायनस H1. हा डिफरन्स म्हणजेच काय असते, तेवढी एनर्जी ॲड केली गेली बघा पंपनं. पंप काय करतो, एकदम कमी एनर्जीचं पाणी घेतो. पंप काय करतो एकदम कमी एनर्जीचं वर्किंग फ्लूइड घेतो, त्याच्यामध्ये एनर्जी टाकतो आणि त्याला वर पाठवतो बघा. म्हणजे आउटलेटची एनर्जी जास्त असते बघा, एक्झिटची एनर्जी पंपची जास्त असते एंट्रीपेक्षा. एंट्रीला पंपकडं जे कोण येतं त्याची एनर्जी काहीच नसते. कंप्रेसरलाही सेम ॲप्लिकेबल आहे बघा. कंप्रेसरमध्ये हवा असते, ॲटमॉस्फेरिकची हवा आतमध्ये येते. कंप्रेसर इतकं कंप्रेस करतो, त्याला जास्त एनर्जी ॲड करून त्याला वर पाठवतो, म्हणजे आउटलेट मायनस इनलेट असतं. हा जो डिफरन्स असतो, इट इज नथिंग बट द वर्क डन ऑन दॅट पर्टिक्युलर वर्किंग फ्लूइड. त्या पर्टिक्युलर वर्किंग फ्लूइडवरती केलेलं काम असतं बघा ते. ह्या दोघांचा डिफरन्स म्हणजे हे झालं आपलं पंप ॲज अ सेकंड स्टडी फ्लो डिव्हाइस झालं बघा. हे अशाच टाईपमध्ये आपण डिफ्युजरचं किंवा आपल्या ह्या नोझलचं, हे घ्या नोझल घ्या आणि दुसऱ्या साईडला डिफ्युजर घ्या. डिफ्युजर नोझल म्हणलं की असं असतं बघा, नोझल हे असं काहीसं असतं. यालासुद्धा आपल्या प्रत्येक डिव्हाइसला कसं आहे, इन्सुलेशन केलेलंच आहे. इकडनं वॉटर येतं, इकडनं वॉटर बाहेर जातं. येणाऱ्या वॉटरची वेलॉसिटी C1 घेतो, जाणाऱ्याची C2 घेतो. क्यू काय आहे याच्यामध्ये 0 आहे, कारण इन्सुलेशन प्रोव्हाइड केलं आहे.
हे काय वर्क प्रोड्युसिंग डिव्हाइस नाही बाबा, हे नोझल काहीतरी काम करू लागलं बिलकुल असं होणार नाही, दिसणार नाही, शोध लागेल, असं काही नसतं. याच्यामध्ये पुढं ह्याच्यामध्ये काही एनर्जी ॲड आणि एनर्जी एक्झिटमध्ये काही जास्त काही वेगळा फरक नसतो बाबा, असला काही प्रकार नसतो याच्यामध्ये. जे पाणी आलं तेच पाणी बाहेर जातं शांतपणे, हे असला काही प्रकार नाही आहे नोझलमध्ये. पण थोडासा चेंज जो असतो तो मात्र मला इथं मेन्शन करावाच लागेल, ह्याला थोडं स्प्लिट करावं लागेल मला. बेटर ह्याला अप्रॉक्सिमेशन न घेतलेलं बरं, नको फ्लोमध्ये इकडं काहीतरी वेगळाच फ्लो होऊन जायचा आपला. हे बघा सरळ मी सरळ मेन महत्त्वाचे मुद्दे लिहितो बघा. H1 हे बघा, ज्यावेळेस पाणी सुरुवातीला असतं बघा नोझलच्या, ते सुरुवातीची जी पाण्याची जी व्हेलॉसिटी असते ती बऱ्यापैकी कमी असते बघा. नोझलचा मेन पर्पजच काय आहे की आउटलेटची व्हेलॉसिटी वाढवणं, त्यातनं येणारं जे पाणी आहे त्याची व्हेलॉसिटी जास्त असते बघा. पाईप आहे, पाईपच्या तोंडाला जर तुम्ही समोरनं दाबलं, क्रॉस सेक्शन एरिया कमी झाला, क्रॉस सेक्शन एरिया कमी झाला म्हणजे प्रेशर काय झालं, प्रेशर कमी झालं, प्रेशर कमी झालं म्हणजे व्हेलॉसिटी वाढली. हा कन्सेप्ट आहे यातला. इनिशियल लेवलचं प्रेशर कसं असतं असं जास्त असतं, एक्झिटचं प्रेशर मात्र कमी असतं नोझलचं, हे पक्क ध्यान ठेवायचं. नोझल व्हेलॉसिटी गेन करण्यासाठी किंवा दूरवरती पाणी फेकण्यासाठीच वापरतो आपण, जेट तयार करण्यासाठी हायड्रोलिक मशीन्समध्ये, त्यासाठी नोझल वापरतो आपण. सो इकडं H1च येईल, बाकी इकडं काही येणारच नाही. हां, जे आउटपुटला असणार व्हेलॉसिटी ती मात्र जास्त असणार, कारण त्याचा मेन पर्पजच तो आहे बघा. ओके, प्लस काय असणार, हे H2 असणार. हे असं काहीसं काढायचं काय आपल्याला, C2 काढायचं आहे. C2² इक्वल्स टू काय आलं आहे, ह्याला इकडं पाठवलं, हे झालं बघा H1 मायनस H2 झालं. हे 2000 पण पाठवा इकडं, हे 2000 पण पाठवले असे. ओके, सो C2 इक्वल्स टू काय झालं आपल्याकडं येणारं, C2 इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 2000 इंटू डेल्टा H. हे इक्वेशन काहीसं तुम्हाला नोझलला दिसेल. बट हे इक्वेशन असं तुम्ही बघितलेलं नसावं. अंडर रूट ऑफ 2000चं काय 44 समथिंग येतं बघा, 44.47 असावं अंडर रूट ऑफ डेल्टा H, असं इक्वेशन काहीसं तुम्हाला भेटेल. 47पेक्षा 72 जरा बरं वाटतंय, छान वाटतंय. 44.72 ही आली आपली फायनल व्हेलॉसिटी C2 हे येऊन जातं बघा. दिस इज द इक्वेशन फॉर द नोझलसाठीचं असं इक्वेशन असतं बघा. डिफ्युजर याच्या अपोजिटमध्ये डिफ्युजरचं हे तोंड मोठं असतं बघा, असं हे तोंड मोठं असतं डिफ्युजरचं, असं काहीसं. म्हणजे येणारं पाणी जाणारं पाणी इथं C1 आहे, इथं P1 आहे, इथं C2 आहे, इथं P2 आहे. तर मेन पर्पजच काय आहे की P2 काय असलं पाहिजे, जास्त असलं पाहिजे, सफिशियंटली जास्त असलं पाहिजे का P1च्या, हा मेन पर्पज असतो बघा. किंवा याच्यापेक्षाही वेगळं C2 जे असणार, C2 सफिशियंटली कमी असतं बघा C1पेक्षा. म्हणजे जसं की ड्रॉपडाऊन होते बघा व्हेलॉसिटी, या केसमध्ये लॉस तर होत नसतो खरं तर, त्याचं थोडासा बेसिक्स आहे बर्नॉलिजमध्ये आहे, त्याचं बेसिक्स थोडंसं ते तिकडं लपलेलं आहे बघा. हे झालं नोझल डिफ्युजर. असे कित्येक डिव्हाइसेसचं आपण अप्लाय करून काढू शकतो बघा. जसं की बॉयलर झालं, बॉयलरच्या केसमध्ये समजा हे बॉयलर आहे, बॉयलरच्या केसमध्ये आपण स्पेसिफिकली हीट ॲड करत असतो बघा, कोल बर्न करतो आपण, खूप सगळ्या अमाऊंटमध्ये कोळसा जाळतो, बरीचशी हीट ॲड करतो, त्याच्यात असलं पाण्याचं रूपांतर होतं स्टीममध्ये. बॉयलरपासून काय वर्क आउटपुट भेटत नाही. हे बॉयलर आपण जरा थोडंसं वेगळ्या पद्धतीचं मानूया का, नाही असं कशाला मानायचं बॉयलर, असं नाही मानायचं आपल्या बॉयलरला, कारण हीट तर ॲड करू लागलो आपण. हां, ज्यावेळेस वॉटर एंट्री करतं ह्याच्यामध्ये त्याची काहीतरी एन्थॅल्पी असेल, त्याचं काहीतरी प्रेशर असेल, त्याचं काहीतरी व्हॉल्यूम असेल. ओके, बॉयलरच्या बाहेर येणारं पाणी जे आहे त्याचं पण काहीतरी H2 असेल, हे P2 असेल, हे व्हॉल्यूम V2 असेल, हे U2 असेल, इकडे हे U1 असेल, हे असं काहीसं. ओके, आणखी एक ध्यानात ठेवा, स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन जे आपण लिहिलं होतं बघा H1 प्लस आपण काय लिहितो पुढे इथं C1² अपॉन 2000 प्लस हे GZ1 अपॉन 1000 प्लस Q आहे हे H2 प्लस C2² अपॉन 2000 प्लस हे GZ 1000 आठवते तुम्हाला हे, प्लस हे W. तर याच्यामध्ये H1च्या ऐवजी H इक्वल्स टू काय असतं, H इक्वल्स टू असतं MC डेल्टा T, असं असतं की नसतं. H म्हणजेच काय, M हे CP डेल्टा T असते बघा असं. पण H इक्वल्स टू डायरेक्टली हा डिफरन्स नाही आहे, डिफरन्स म्हणल्यानंतर असं, पण H इक्वल्स टू लिहिताना मी CP डेल्टा T पण लिहू शकतो बघा असं. हा डिफरन्स नव्हे, तो हा H आहे. H म्हणजे काय, किलो जूल पर kg वाला आहे.
तो इथं आपल्याला पुढे लिहिण्यासाठी असा पण स्कोप आहे बघा, CP इंटू एच, सॉरी CP इंटू एच कशा लिहायचं, CP इंटू टी लिहा, CP इंटू टी लिहा, CP इंटू टी हे T1 इन टर्म्स ऑफ, असं पण इक्वेशन आपण लिहू शकतो बघा पुढे नंतर. आता बॉयलर आहे, बॉयलरसाठी तेच इक्वेशन येणार, बाकी काय येणार, बाकीचं काही लिहित नाही आता टाइमपास. कायनेटिक एनर्जी काय असणार, 0, कारण येणारं वॉटर आणि येणारं फ्लुइड जाणारं फ्लुइड ह्याच्यामध्ये डिफरन्स नसतो जास्त. C1 ऑलमोस्ट इक्वल्स टू C2. पोटेन्शियल एनर्जी काय असणार, डिफरन्स 0, Z1 आणि Z2 ऑलमोस्ट सेम. लेफ्टचा आणि राईटचा पोटेन्शियल एनर्जीचं आहे ना ते 0. हे काय वर्क प्रोड्युसिंग डिव्हाइस नाही बाबा, 0. आणखी काय राहिलं याच्यामध्ये, हे झालं ते झालं, बाकीचं काय मग हे H1 एंट्री लेवलचं हीट आपण ॲड करत असतो काहीतरी H2, कारण हीट ॲड करतो. येणाऱ्या वॉटरची एन्थाल्पी ही महत्त्वाची असते बघा आपल्याला, आणि जाणाऱ्या वॉटरची एन्थाल्पी फार जास्त असते. वॉटरची एन्थाल्पी किंवा स्टीम म्हणा वाटलं असतं, Q इक्वल्स टू आउटगोईंग जास्त असतं इनकमिंगपेक्षा. हा जो डिफरन्स असतो तो कोण नाही, तो Q आहे. तो इथं ॲड केला जातो, खूप सगळा कोळसा बर्न केला जातो. असंच आहे हे. अशाच टाईपचं पुढे आणखी एक आहे, जसं की आपण कंडेन्सर घेऊ शकतो, इव्हॅपोरेटर घेऊ शकतो. ह्या दोघांनाही लिहिता येतं. इव्हॅपोरेटर किंवा कंडेन्सर एकमेकांच्या असलेले अपोजिट पदार्थ आहेत हे बघा. इव्हॅपोरेटर अशा टाईपचं असतं बघा, खूप सगळ्या ट्यूब्स असतात, सेम लाईक अ कंडेन्सर. ओके, एका साईडनं येणारं पाणी, हे जाणारं पाणी, समजा इकडनं असं क्रॉस फ्लो आहे असं समजून घ्या काहीसं. इव्हॅपोरेटर आणि कंडेन्सरमध्ये हीट एक्सचेंज होते ना, म्हणून बघा ह्याच्यामध्ये सुद्धा ह्याला मानलं जातं असं काहीसं. आतल्या साईडला जर हीट एक्सचेंज होत असेल त्याला आपण इन्सुलेट करून घेऊया पहिलं, कारण आपण प्रत्येकाला इन्सुलेट करतो. आपण काय करतो, Q जे आहे ना 0 ठेवतात. पण इव्हॅपोरेटरला 0 ठेवायचं का, ते हा प्रश्न आहे. इव्हॅपोरेटरला 0 ठेवायचं का, नाही ठेवायचं. का बरं, येणारं वॉटर त्याची एन्थाल्पी किती समजा H1 आहे, जाणाऱ्याची H2 आहे. पोटेन्शियल एनर्जी 0, कारण डेटामचा डिफरन्स काही नसतो. कायनेटिक एनर्जी 0. हे काय वर्क प्रोड्युसिंग डिव्हाइस नाही आहे. स्टडी फ्लो एनर्जी इक्वेशन्स हे सगळे अझम्पशन्स आपण टाकू याच्यामध्ये. इव्हॅपोरेटरमध्ये काय होतं, इव्हॅपोरेटरमध्ये हीट ॲब्झॉर्ब केली जाते, माहिती आहे तुम्हाला. इकडनं येणारं वॉटर, इकडनं जाणारं वॉटर, इव्हॅपोरेटर काय करतं, हीट ॲब्झॉर्ब करतं. थंड पाणी आणि इकडं जाताना गरम पाणी. इव्हॅपोरेटरच्या बाबतीतही तुम्हाला असंच भेटणार, Q इक्वल्स टू H2 - H1. हे असंच असतं बघा इव्हॅपोरेटरचं इक्वेशन. जाणाऱ्या पाण्याची हीट जास्त असते, जाणारं पाणी गरम होऊन जातं, कारण त्या स्पेसची त्यांनी हीट ॲब्झॉर्ब केली बघा. सगळ्यात सोपं एक्झाम्पल रेफ्रिजरेटरचं आतला डिव्हाइस, आतला भाग थंड करायचं आहे ना, मग थंड पाणी टाकायचं, रेफ्रिजरेटर थंड जातं, तिथली हीट घेऊन बाहेर येतं गरम होऊन, असं काहीचं. कंडेन्सर सेम टाईपचं कॉन्सेप्ट आहे बघा. कंडेन्सरलाही सेम आहे, असंच काहीचं आहे. वाटलं असं असंच घ्या तुम्ही, वाटलं असं कंडेन्सर इकडनं, हे इकडनं येणारी ही स्टीम आहे, कंडेन्स होऊन बाहेर येते बघा. ह्याची एन्थाल्पी किती H1, ह्याची एन्थाल्पी किती H2 आहे. कंडेन्सरमध्ये काय होतं, हीट काय होते, रिजेक्ट होते बघा. हे H1 - H2 हे असं येऊन जाईल याचं काहीसं. मग तुम्हाला पटतं काय Q इक्वल्स टू H1 - H2, असंही काही असं नाही आहे ते. हे जे आन्सर येणार हे तुम्हाला काय येणार, मायनस येणार, मायनस. कारण हीट काय होते, रिजेक्ट होते बघा. याच्यामध्ये हीट काय होते, रिजेक्ट होते, हीट बाहेर फेकून दिली जाते. नक्की असंच होतं का कंडेन्सर. याच्यामध्ये हीट काय झाली, ह्याच्यामध्ये हीट ॲब्झॉर्ब झाली बघा. हे Q ॲब्झॉर्ब झाली, ह्याच्यामध्ये हीट काय झाली, ॲब्झॉर्ब झाली. ह्याच्यामध्ये काय झालं, हे हीटला बाहेर फेकलं गेलं. असे असलेले कॉन्सेप्ट्स आहेत आपले स्टडी फ्लो डिव्हायसेसचे. भेटूया नेक्स्ट क्लासमध्ये थ्रॉटलिंग डिव्हाइस, फ्री एक्सपान्शन ह्याच्याविषयीचे छोटे प्रश्न जे की महत्त्वाचे ठरतात ते मात्र आपण डिटेलमध्ये डिस्कस करूयात. सो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.